गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की 2022ला देखील ज्यावेळेस बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना किंबहुना विचार पुढे नेण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि 2022ला उठाव झाला. मला वाटतं आज 30 तारीख आहे आणि 30 जूनलाच मला वाटतं 30 जून 2022 रोजी माझा शपथविधी मुख्यमंत्री पदाचा झाला होता आणि आजही 30 जून आहे. हा योगायोग आहे समजा. परंतु 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जी कामं महायुतीने केली, मी आणि सुरुवातीला देवेंद्रजी आम्ही दोघंच होतो, दोघांनी टीम म्हणून काम केलं 2.5 वर्ष. या राज्यामध्ये जे गेल्या अनेक वर्षापासूनचे प्रलंबित असलेले प्रकल्प त्याला चालना दिली आणि पायाभूत सुविधा मध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आणला. त्यामध्ये आपल्याला माहित आहे महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र विकास कामात थोडा बॅकलॉग होता, ही वस्तुस्थिती होती. ती भरून काढण्याचं काम आम्ही केलं आणि मग महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1 झाला, जीडीपीमध्ये नंबर 1 झाला, स्टार्टअपमध्ये नंबर 1 झाला, एफडीआयमध्ये नंबर 1 झाला आणि महाराष्ट्र वेगवान गतीने धावू लागला. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना आम्ही राबवल्या, कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या आणि म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला महायुतीला पुन्हा एकदा राज्यामध्ये आशीर्वाद दिला आणि ती घोडदौड आता सुरू आहे. आणि म्हणूनच शिवसेनेवर विश्वास दाखवतायत. आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे आम्ही लोक आहोत. आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे नेणारे लोक आहोत आणि शब्दाला किंमत देणारी संघटना आहे. आणि म्हणूनच लोक आज स्वतःहून येत आहेत. आज मागच्याच आठवड्यात पाहिलं आपण, संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक 6 खासदारांनी सोबत येण्याचा निर्णय घेतला. त्यांचं मी पूर्वीच स्वागत केलेलं आहे. कारण खासदार म्हणजे 20-20, 25-25 लाख लोकांमधून निवडून येणारा लोकप्रतिनिधी असतो आणि शेवटी जे आपण का शिवसेनेमध्ये येतो हे प्रत्येकाने सांगितलं. कारण आपल्या असलेला मतदारसंघ, आपल्याला निवडून दिलेली जनता यांना न्याय दिला पाहिजे, त्यांची विकास कामं केली पाहिजे, त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, ही माफक भावना असते. आणि आपल्या नेत्याने आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, संकट काळात असू दे किंवा विकास कामात असू दे. आणि त्यामुळेच या ठिकाणी सर्व लोक येत आहेत. आज गोकुळ गीते देखील इथं बसलेत. ते देखील निवडून आल्यावर त्यांनी देखील शिवसेनेसोबत सहयोगी सदस्य म्हणून काम सुरू केलं आणि त्यांनी देखील भावना व्यक्त केल्या की माझ्या लोकांना न्याय द्यायचा आहे. आणि म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचं तोडकाम करत नाही, आम्ही जोडकाम करतो. आम्ही तोडायला नाही तर जोडायला आलेलो आहे. काही लोक तुडवायला आलेत, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे. ही आमची सरळ माफक भूमिका आहे. कारण शेवटी पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहणं ही आमची भूमिका सुरुवातीपासून आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाही. आमचा अजेंडा ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांच्या समस्या सोडवणं आणि त्यांना न्याय देणं ही आमची भूमिका आहे.